संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली होती. तिथल्या प्रत्येकाचे एकमेकांसोबत खूप जवळचे संबंध होते. तेच एकमेकांसाठी एकमेकांची फॅमिली होते. इतक्या दिवसांनी आपल्यातल्या एका ऑफिसरला मरणाच्या दारातून सही सलामत बाहेर आलेलं पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला होता. पण तरीही इमोशनल होणं त्यांच्यासाठी अलाउड नव्हतं. तिथल्या प्रत्येकासाठी त्यांची ड्युटी, त्यांची देशनिष्ठा आणि त्यांचा देश सगळ्यात जास्त महत्त्वाचे होते. शेवटी शांततेचा भंग करत चीफने बोलायला सुरुवात केली. सो मिस अनुराधा, तुमच्या केअरलेस वागण्याचे काही एक्सप्लेनेशन आहे तुमच्याजवळ? डेव्हिड, माझ्या नेमक्या कोणत्या स्टेपला केअरलेस हा टॅग लावला जात आहे ते मला कळेल का सर? अनुराधा, स्वतःला आणि परिणामी देशाला संकटात टाकण्याची जी चूक तुमच्याकडून झाली आहे तो केअरलेसपणा नव्हता तर काय होतं? डेव्हिड, संकट मी तिथून निसटून आज 8 दिवस झाले आहेत. अद्याप तरी ना माझ्यावर कोणतंही संकट ओढावलं आहे ना देशावर सर? अनुराधा, ओ रिअली? तुझा फोटो प्रत्येक सिरिया पोलीसच्या मोबाईलमध्ये आहे आज. तर इस्रायल पोलीसपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही. डेव्हिड आता थोडे रागात बोलत होते. एका फोटोवरून जर आपल्यापर्यंत पोहोचणं शक्य असतं तर मग आम्ही रॉजच्या स्पेशल ग्रुपचा पार्ट असण्याला काय अर्थ आहे सर? अनुराधा, ऑल राईट. डेव्हिडने सुस्कारा सोडला आणि पुढे बोलू लागला. प्रत्येक बाबतीत ओव्हर कॉन्फिडेंट असणं ठीक नाही ऑफिसर. या मिशनसाठी मी तुला पूर्वीच नको म्हणालो होतो. तरी देखील तुम्ही सर्वांनी माझ्या गैरहजेरीचा फायदा घेत तुम्हाला हवं तेच केलं आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स नडला. डेव्हिड, आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट सर. अनुराधा, आय वॉन्ट एक्सप्लेनेशन फॉर युअर एव्हरी मिस्टेक. डेव्हिड, सॉरी टू से सर, बट माझ्या मिस्टेक आहेत असे तुम्हाला वाटत असेल पण माझ्यासाठी मात्र विचार करून टाकलेल्या स्टेप होत्या. अनुराधा, वेल, आय वॉन्ट एक्सप्लेनेशन फॉर युअर टिप्स. डेव्हिड, शुअर सर. अनुराधा, गो अहेड. डेव्हिड, सर, 8 महिन्यापूर्वी मला अचानक समजलं की मी प्रेग्नेंट आहे. इट वॉज नॉट at all planned. I was damn sure that I wanted to abort this baby. पण मी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच मला न्यूज मिळाली की या बाळाचा डॅडा, माय लव्ह अँड चाइल्डहुड फ्रेंड, इज नो मोर. दीपक, त्यावेळी याच सिरियन मिशनवर काम करत होतो पण आपल्याच देशातील काही वरच्या पदांवरच्या गद्दारामुळे त्याचा जीव गेला. या न्यूजनंतर आम्ही अर्जंट मीटिंग बोलावली आणि या कामासाठी प्रशांतला अपॉइंट केलं. त्याचवेळी मी तुम्हाला मला बेबी हवं आहे हा डिसिजन सांगितला होता. यू रिस्पेक्टेड माय डिसिजन. पण तुमची एक अट होती. माझी डिलिव्हरी होऊन पुढचे 6 महिने होईपर्यंत मी पूर्णपणे रॉ आणि एसजी पासून लांब राहायचं. अँड आय वॉज कम्प्लिटली फाईन विथ इट. अनुराधा, यस, यू वेर कम्प्लिटली फाईन विथ इट. म्हणूनच तर मी तुला ही प्रेग्नेन्सी कॅरी ऑन करण्याची परवानगी दिली होती. पण माझ्या रजेच्या काळात तुम्ही आपापसात एक डिसिजन घेतलात आणि याची मला कल्पनासुद्धा दिली नाही. माझ्या गैरहजेरीत निमकरांनी एसटीची जबाबदारी घ्यावी हा माझा डिसिजन चुकला असं जाणवून देताय का तुम्ही मला? डेव्हिड आता खूप रागात दिसत होते. शांत व्हाची प्लीज. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारणे असतात. निमकर डेव्हिडना समजावण्याचा प्रयत्न करत होते. देन टेल मी द ब्लडी रिझन डॅम इट. डेव्हिडने रागात आपला हात टेबलवर जोरात आपटला. मी 3च दिवसापूर्वी रिजॉईन झालो आणि रिजॉईन झाल्या हा एवढा मोठा मॅटर समोर आला आहे. आय हॅव कॅबिनेट सेक्रेटरीएट अबाव मी अँसर. गिव्ह मी द ब्लडी एक्सप्लेनेशन. कम ऑन स्पीक अप. डेव्हिडचा राग वाढतच होता. येस सर, तुमच्या अटीनुसार मी कॅबिनेट सेक्रेटरीएट्सना माझ्या रजेचा आणि डिसिजन एक्सप्लेनेटरीचा अर्ज दिला. त्यांच्या परमिशनने मी नेपाळला मूव्ह झाले. पुढचे किमान 1 वर्ष मला माझ्या कॉन्टॅक्टमधील प्रत्येक व्यक्तीपासून दूर नेपाळमधील शिवालय आश्रमामध्ये राहायचे होते. तर दर महिन्याच्या 2 तारखेला
मला राजेश किंवा निमकर सर कॉल करतील व तिकडे सर्व ठीक असल्याचे कळवतील. शिवाय मी देखील ठीक असल्याची खात्री करून घेतील. इट वॉज डिसाइडेड इन युअर प्रेझेन्स ओनली. अनुराधा, येस आय नो दॅट डेव्हिड. 3 महिन्यापूर्वी मला राजेशचा कॉल आला. माझ्यासाठी तो फक्त एक रूटीन कॉल होता, कारण तो त्या महिन्याच्या 2 तारखेचा होता. पण त्यावेळी राजेश खूप काळजीत वाटत होता. बरेच रिक्वेस्ट केल्यानंतर त्याने मला सांगितले की तुम्हाला मेजर हार्ट अटॅक आला आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात. हे सगळं आम्हा सर्वांसाठी शॉकिंग होतं. तुमच्या बायपासनंतर सुद्धा बरेच हेल्थ कॉम्प्लिकेशन्स असल्यानं डॉक्टर्सने तुम्हाला सक्तीची रजा घेण्याचे बजावले होते. शिवाय फोन वापरण्यास पूर्णपणे बंदी घातले होते. अनुराधा, नेहमी हॅपी गोईंग नेचर असणाऱ्या माणसाला अचानक आलेला अटॅक एसटी मध्ये कोणालाच पचला नव्हता. बऱ्याच इन्व्हेस्टिगेशन नंतर राजेश आणि प्रशांतच्या हाती बरीच माहिती लागली. काही पॉलिटिशियनने पाकिस्तानी टेररिस्टना हाताशी धरून तुमच्या विरुद्ध कट रचायला सुरुवात केली होती. त्यांच्याकडे तुमच्या प्रत्येक डेली रुटीनची इंतभूत माहिती होती. एसजीच्या चिपबद्दल काही ठराविक लोक सोडून कोणाला जास्त माहिती नाही. इनफॅक्ट तुम्ही खरे दिसता कसे हे देखील कित्येकांना माहीत नाही. इतकी तुमची रूपे आम्ही आणि जवळच्यांनी पाहिली आहेत. इतकं सगळं सेक्युअर असताना देखील आम्ही पॉलिटिशियन्सच्या मोबाईलवर इतकं काय, काश्मीर आतंकी सुलेमानच्या लॅपटॉपवर देखील तुमचा फोटो आणि स्केच प्रशांतला मिळाले. अनुराधा, व्हॉट? डेव्हिड आता सुन्नपणे ऐकत होते. यस सर, तुम्हाला या गोष्टी इतक्या डिटेलमध्ये जरी माहीत नसल्या तरीही एक गोष्ट तुम्हाला पक्की समजली होती. अनुराधाची नजर आता डेव्हिडवर रोखली होती. माझा स्वतःचा मुलगा, माझं रक्त त्यांना जाऊन मिळालं होतं. डेव्हिड शून्यात नजर लावून म्हणाले, एक्झॅक्टली सर. ॲट दॅट वॉज द रिझन यू गॉट अ मेजर हार्ट अटॅक. अनुराधा, यस ते खरं आहे. डेव्हिड, तुमच्या डिस्चार्जनंतर सुद्धा डॉक्टर्सने अचानक तुमची तब्येत अजूनही गंभीर असण्याबद्दल सांगणे, तुम्हाला मोबाईल लॅपटॉपपासून दूर करणे, कॅबिनेटकडून तुमच्यासाठी नर्स अपॉइंट होणे, या गोष्टी आमच्या मनाला पटत नव्हत्या. पण तुमच्या जीवाची रिस्क आम्ही घेऊ शकत नव्हतो. कधी ना कधी तुम्ही रजा संपवून तर परत याल, तेव्हा आपण बाकी इन्व्हेस्टिगेशन करू असे प्रशांत आणि राजेशने ठरवले. त्यामुळे तुमच्याकडं जे चालू आहे ते तसंच चालू राहू द्यायचं आणि तुमच्या मुलाला फक्त फॉलो करत राहायचं, असं एकमताने ठरवलं. अनुराधा ॲट डेव्हिड ना सुद्धा आता बऱ्याच गोष्टी ऐकायच्या होत्या. 15 दिवसांनी मला राजेशचा पुन्हा कॉल आला. त्याने हे सगळे वृत्त मला सविस्तर सांगितले. तुमचा मुलगा कारण हा अगदी नॉर्मल वागायचा, पण प्रत्येक 4 दिवसातून एकदा मात्र त्याच्या वागण्यात खूप बदल जाणवून येत होता. तो बदल अगदी 4 ते 5 तासांसाठीच असायचा. त्या काळात त्याला तुमचा स्वतःच्या आयुष्याचा, या देशाचा भयंकर राग यायचा. पुन्हा 4 ते 5 तासानंतर तो पूर्ववत येत होता. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नव्हती की तो काही स्रोतांकडून हिप्नोटाइज होत असावा. त्याच दरम्यान पुन्हा एक खबर एसजीला मिळाली. ती म्हणजे सिरिया मिशन वर असणारा करण सुद्धा मारला गेला. त्याला मारण्याची पद्धत सुद्धा अगदी तशीच होती ज्या पद्धतीने दीपकला मारलं गेलं होतं. याचा अर्थ सरळ सरळ होता. सर, एसजीच्या ऑपरेशन्स बद्दल एसजीची टीम, रॉजचे काही ऑफिसर्स आणि सेक्रेटरीएटचे काही लोक, त्यांना सोडून बाकी कोणालाही माहीत नसते. आपण तरीही आपल्या या आजपर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या मिशनवर कोण गेले आहे, कुठे राहते आहे आणि कोणत्या वेशात आहे याची पुरेपूर माहिती आतंकवाद्यांना मिळत होती. हकनाक 2 व्यक्तींचे बळी गेले होते. देशासाठी स्वतःचा जीव कुर्बान करण्यासाठी आपण सगळेच नेहमीच तयार असतो सर, पण या अशा गद्दारामुळे देशाच्या कर्तव्यनिष्ठ सैनिकांच्या जीवाशी खेळणं कितपत बरोबर आहे? काही पैशांसाठी किंवा एखाद्या पदासाठी हे असे गद्दार लोक कोणत्याही थराला जातात. फक्त आपल्यासारख्या सैनिकांच्याच नाही तर देशातील प्रत्येक निर्दोष नागरिकांच्या
जीवाशी ते खेळत असतात अनुराधा, आणि म्हणून तू हे मिशन अनऑफिशियली करण्याचा निर्णय घेतलास. डेव्हिड, तिने नाही सर, हा आम्हा सर्वांचा एकत्र घेतलेला निर्णय होता. राजेश एक्सप्लेनेशन. डेव्हिडना परिस्थिती आणि त्यांच्या टीमचं असं वागण्यामागचं कारण कळत होतं. पण वरच्या लोकांसमोर जर काही गोष्ट व्यवस्थित मांडायची असेल आणि या अनऑफिशियल निर्णयाला विचारपूर्वक वळण द्यायचे असेल तर त्यांना ते नसताना घडलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय सविस्तर माहिती करून घेण्याची गरज होती. यासाठीच ते आपल्या टीमकडून एक्सप्लेनेशन मागत होते. शुअर सर. सर, आधीच 2 टीम मेंबर्स शहीद झाले आहेत. याचा अर्थ ऑफिशियल प्लॅन्सची माहिती कोणीतरी बाहेर सांगत होतं. काय करावे हे कोणालाच कळत नव्हते, कारण पुढचा डिसिजन घेण्यासाठी आमचे हेड आमच्यासोबत नव्हते. तुम्ही या SGचा आधारस्तंभ आहात, पण वेळ अशी होती की तुमच्याशी संपर्क करणे धोक्याचे होते. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार मॅडमने तुम्हाला दिल्लीपासून बाहेर शांत ठिकाणी शिफ्ट केलं होतं आणि तुमच्या जीवासोबत खेळ करणं आम्हा कोणालाच मान्य नव्हतं. अशातच एक पासपोर्ट आणि स्टॅम्प मेकर बद्दल मला खबर मिळाली. तो नेपाळमध्ये एका ठिकाणी असल्याची खबर होती. त्यासाठी मला आणि राजेशला नेपाळला जावे लागणार होते. तुमची अवस्था आणि महेश व दीपक सोबत घडलेला प्रकार यामुळे सर्वांनाच नकळतपणे एकमेकांची काळजी वाटू लागली होती. त्याच काळजीपोटी मी आणि राजेशने अनुराधाला भेटायचे ठरवले. अनायसे आम्ही नेपाळला जातच होतो आणि अनुराधा तशीही कोणत्या मिशनवर नव्हती. आम्ही आधी आमचे काम आटोपून शिवालय आश्रमात जायचे ठरवले. प्रशांत, त्या 2 तारखेला मला कोणाचाच कॉल आला नाही. मला वाटले 15 दिवसापूर्वीच बोलणं झाल्यामुळे आणि कदाचित कामात बिझी असल्यामुळे कोणी कॉन्टॅक्ट केला नसावा. पण दुसऱ्या दिवशी आश्रमाच्या एक मावशी अगदी पहाटे 4 वाजता माझ्या रूमची बेल वाजवत होत्या. सकाळी उठण्याची वेळ 5 वाजताची असल्याने मी गाढ झोपेत होते. आवाजाने अचानक झोप मोड झाली. दरवाजा उघडला तर मावशींनी सांगितलं की माझे आजोबा आणि त्यांचे मित्र मनालीवरून मला भेटण्यासाठी आले आहेत. मी नेमका अंदाज लावू शकत नव्हते की नक्की आपल्या डिपार्टमेंटमधून कोणी मला भेटायला आले आहे की असेल की दुश्मनांच्या गोटातून कोणी आलं असावं. पण पाहणं तर गरजेचंच होतं. मी लगेच फ्रेश होऊन खाली गेले. सांगता सांगता अनुराधाच्या डोळ्यासमोरून तो दिवस तरळून गेला. पहाटेची वेळ होती. अनुराधाला गाढ झोप लागली होती. अचानक तिच्या कानावर बेलचा आवाज आला. 2-3 वेळा बेल वाजले, त्यामुळे ती खडबडून जागी झाली. तिने आपला मोबाईल चेक केला. पहाटेचे 4 वाजले होते. आत्ता या वेळेला कोण आलं असेल या विचारातच ती बेडवरून उठली आणि तिचा 7वा महिना संपत आला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांभाळून करावी लागत होती. 2 वेळा खोलवर श्वास घेऊन तिने स्वतःला शांत केलं आणि दरवाजा उघडला. दारात आश्रमाच्या राधा मावशी उभ्या होत्या. त्याही अर्धवट झोपेतून आल्यासारख्या वाटत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव स्पष्ट दिसत होते. अनुराधा देखील थोडी गोंधळली होती. काय झालं मावशी, तुम्हाला आत्ता या वेळेला? अनुराधाने नेपाळी भाषेत विचारले. तुमची लोक आमची झोपमोड करतात म्हणून आम्हाला तुमची करावी लागते. मॅडम, आश्रमात मनशांतीसाठी यायचं असतं तर मग येताना नात्या गोत्यातल्या लोकांना सुद्धा पत्ता सांगून कसे काय येता? तुमच्यासारखे शिकले सवरलेले लोकच असे वागायला लागले तर कसं चालेल? राधा मावशींच्या तोंडाचा पट्टा थांबतच नव्हता. मावशी, काय झालं आहे सांगाल का? मला समजेल असं काहीतरी बोला प्लीज. त्यांचं बोलणं मध्येच थांबवून शेवटी अनुराधानेच विचारलं. महत्वाची गोष्ट सांगायचीच विसरले मी. देवा. राधा मावशींनी डोक्यावर हात मारून घेतला. ते तुमचे 2 आजोबा आलेत तुम्हाला भेटायला. राधा, आजोबा तेही 2? अनुराधा
विचारात पडली. अहो मॅडम, तुमचे आजोबा आणि त्यांचे मित्र मनालीहून आलेत तुम्हाला भेटायला. चला लवकर खाली. राधा, नेमकं कोण भेटायला आलं असेल आणि ते देखील इतक्या पहाटे? या विचारात अनुराधा हरवली होती. काहीच प्रत्युत्तर नाही. हे पाहून मावशीने तिला परत हाक मारली. मॅडम येताय ना? राधा, हा मी येते लगेच, तुम्ही व्हा पुढे. अनुराधा विचार करत पुन्हा आत निघून गेली आणि मावशी खाली निघून गेल्या. आपल्या भेटण्याकरिता शिवालयामध्ये जे 2 सो कॉल्ड आजोबा आले ते आपल्याच डिपार्टमेंटचे कोणी असतील की दुश्मनाच्या गोटातून कोणी आपल्यापर्यंत पोहोचेल असेल याचा अंदाज अनुराधाला लावता येत नव्हता. सध्याची परिस्थिती पाहता तिचा असा गोंधळ उडणे व अतिविचार करणे साहजिकच होते. आजकाल त्यांच्या डिपार्टमेंटचा कोण माणूस कुठे आहे, काय करतो आहे याचा खडा न खडा माहिती बाहेर पडत होती. त्यामुळे सध्या तिच्या जीवाला धोका असण्याची देखील शक्यता होती. विचार करत करत ती फ्रेश व्हायला निघून गेली. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.